पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 रखुमाई विठोबा 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 रखुमाई रामकृष्ण हरे
जय राम कृष्ण हरी हरी जय 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम दुसरं नाही का वाजवणार रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर वापर कुमादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर वापर कुमादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण
कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम क्षणक्षणाहाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणक्षणाहाची करावा विचार क्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू क्षणक्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार क्षणक्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागम एखादिये परी संत समागमे धरून आवडी संत समागम धरून आवडी संत समागमे धरून आवडी कराविता तडी परमार्थी कराविता तडी परमार्थी कराविता तडी परमार्थी संत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे ह लोकीच्या व्यवहारी तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे ह लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भरून राहू नका डोळे धुरे भरून राहो नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान हरी विठोबा रखुमाई 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 क्षणोक्षणी हाची क्षण क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची क्षण क्षणाचे क्षण क्षणाचे करावा विचार
क्षण क्षणाचे करावा विचार क्षण क्षणाची क्षण क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची क्षण क्षणाचे क्षण क्षणाचे करावा विचार क्षण क्षणाचे करावा विचार हरवया पार भव सिंधू तरवया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू भव सिंधू भव सिंधू नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह नाशिवंत देह क्षण क्षणाची क्षण क्षणाची क्षण क्षणाची क्षण क्षणाची क्षण क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची क्षण क्षणाची क्षण क्षणाची क्षण क्षणाचे क्षण क्षणाचे क्षण क्षणाचे क्षण क्षणाचे करावा विचार क्षण क्षणाचे करावया पार भव सिंधू तरवया पार 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 भव सिंधू तरवया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू भव सिंधू भव सिंधू नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार
सकाळ नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ 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 सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान 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 खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ
नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 हरी हरी विठ्ठल 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 बोला भगवान की जय माऊली ज्ञानेश महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय हरेश्वर भगवान की जय विठ्ठल 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 कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय विठ्ठल 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 क्षणक्षणाची करावा विचार क्षणक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरोनी आवडी करावी करोनी तातडे परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे धरोनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय विठ्ठल 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 कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवभिरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता
हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड तरी आता अवधानामृते वाढ शिंपोनी की जे विठ्ठल 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 अमरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली तारेश्वर महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 क्षणक्षणाहाचे करावा विचार तरावया पार भवसिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. वारकरी संप्रदायाच्या कलशाच्या ठिकाणी विराजमान असलेले थोर लोकोत्तर पुरुष जीवनमुक्त संत महाराष्ट्राच्या धर्तीवरती अध्यात्माच्या विश्वामध्ये उदयाला आलेले तेजाळ आणि तेजस्वी संत जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबरा यांचा चारचरणाचा अत्यंत महत्त्वाचा अभंग आज आपण कार्यक्रमाचं प्रवृत्तीनिमित्त सगळ्यांना ठाऊक आहे. सौभाग्यवती वैकुंठवासिनी मनीषाताईंच्या पवित्र चरणकमली ही सद्भावाची अंजली समर्पित करण्याकरिता हे शब्द कुसुमांजली समर्पित करण्यासाठी हा महाराजांचा छोटासा अभंग आपण सेवेकरिता निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. कार्यक्रमाचं प्रवृत्तीनिमित्त सगळ्यांना ठाऊक आहे. पाहता पाहता बघता बघता 1 वर्ष संपून गेलं. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी असे थोर असलेले व्यवहार अध्यात्म आणि प्रपंचाचा सम्यक समतोल सुमधुर आणि समुचित समन्वय करणाऱ्या साध्वी स्त्री आपल्या भगिनी आपल्यामधनं 1 वर्षापूर्वी निघून गेल्या. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम अर्थात त्याला आपण श्राद्ध असं म्हणतो ते करण्याकरता कुटुंब शास्त्रविधीने श्राद्ध करण्यासाठी परिवार प्रवृत्त झाला. याचा आळंदीतल्या विद्यार्थ्यांना आणि महाराज मंडळींना सार्थ अभिमान आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता म्हणतात ना, कालिदासांनी वर्णन केलं की मोठी लोक जातात ते जरी आपल्यामधनं शरीरातनं निघून गेले तरीसुद्धा ते कीर्तीच्या रूपाने त्यांच्या गुणाच्या रूपाने ते आपल्यात त्यांचं अस्तित्व असतं. येषाम्न यशः काये जरा मरणजं भयम. त्यांची यशरूपी जी काया आहे त्याचा मृत्यू कधी होत नसतो. ते जरी त्यांचं प्राण पाखरून निघून गेलं असलं तरीसुद्धा त्यांच्या कीर्तीच्या रूपाने त्यांच्या कार्याच्या रूपाने त्यांनी समाज पुरुषाच्या पुढे कुटुंबाच्या पुढे जो आदर्श प्रस्थापित केला अल्पकाळामध्ये, तो आदर्श समाज आणि कुटुंब, तो आदर्श कुटुंब जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत त्याचा आदर्श परिवार विसरू शकणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्याचे पहा जरा. आपणही त्यांच्या सारिखे व्हावे हाचे सापडे बोध खरा. मोठ्यांची चरित्र मोठ्यांना त्या आठवणीला उजाळा द्यायचा असतो. का द्यायचा असतो? कारण आपल्याला सुद्धा त्यांच्यासारखं जगता यायला पाहिजे. बोलणं फार सोपं असतं पण जगणं फार मुश्किल असतं. जी माणसं जगलेली असतात ती माणसं जर दिवंगत झाली तर त्यांचा आदर्श दृष्टीपथामध्ये ठेवून आपल्या सगळ्या लोकांनी सत्याचा मार्ग प्रशस्त करायचा असतो. हा मोठ्या माणसांचा आदर्श असतो आणि तो आपण घेतला पाहिजे. आणि सगळा परिवार आणि सगळा हा समाज इथे उपस्थित असलेला तो खऱ्या अर्थाने घेतो. एकदा छोटंसं भजन करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आठवणी तर भरपूर आहेत. मला वाटतं तेच आपण सांगत गेलो तर अभंग घेतलाय कीर्तनासाठी. म्हणजे अभंग घेतला म्हणजे अभंगावरती बोलायचं असतं. आठवणी खूप आहेत. माझा तर असा विचार होता हे कीर्तन करायलाच नाही पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण करायला नाही पाहिजे म्हणजे हा शास्त्राने सांगेल. माझं वैयक्तिक मत आहे. तसा शास्त्राने आपला धर्मशास्त्र पुराण आपलं ज्याला संविधान म्हणतो आपण, ज्याला वेद ज्याला कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, त्या वेदाचा हा सिद्धांत आहे की प्रथम पुण्यस्मरण केलं पाहिजे. पण मी का म्हटलं असं करू नये कारण आणि त्याच्यात पुन्हा मला कीर्तन करण्याची वेळ आली. मुद्दा असा आहे की बऱ्याचशा जुन्या आठवणी होतात आणि पुन्हा जशी जखम भरावी
आणि त्याच्यावरती खपली चढावी आणि पुन्हा आपल्या हातानंच आपण आणखी ती खपली उपसून टाकावी आणि पुन्हा आपलं जखम आणखी रक्तबंबाळ करावी, असं माझं वैयक्तिक मत आहे. एकदा भजन करूया. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. व्यवहारशास्त्राचा आणि अध्यात्म विश्वाचा सम्यक समन्वय ज्या साध्वीने जीवनामध्ये केला. माझ्या काही गोष्टी अनुभूतीच्या विषय आहेत, कारण मला काही फार येत नाही बरं का, तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती आहे आणि विद्यार्थ्यांना सांगण्याची गरजच नाही. मला थोडंसं संस्कृत येतं, जुजबी संस्कृत, अगदी भांडारकरातलंही सगळं क्लिअर येत नाही, पण त्यांच्याबरोबर संस्कृत शिकण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. एकदा पूर्वी एक मोठे आचार्य आले होते, ते बदायूवरून UP-मधून इथे येत होते. नगरला त्यांचा 2 महिन्याचा मुक्काम होता. या जगातली सगळ्यात अवघड गोष्ट जर कोणती असेल तर एखादा साधू प्रसन्न करणं हे या जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे. शब्दाच्या इमारती बांधता येतात, ग्रंथपाठ करता येतात, परंतु साधूच्या नजरेमध्ये सरत होणं ह्या युगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि ती अवघड गोष्ट विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 कुंडली वरदा विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. जोग महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि एक साधू आपल्या जीवनामध्ये प्रसन्न करावा, त्या साधूंचं नाव होतं बघा धर्मवीर आचार्य. भारतामध्ये संस्कृतचे प्रखंड पंडित, ज्यांनी त्या काळामध्ये व्याकरणामध्ये PhD केली असं म्हणतात, मी मोठ्या लोकांकडनं ऐकलेलं आहे. आणि असे जे लोकोत्तर पुरुष अजूनही ते अस्तित्वामध्ये आहेत. विद्यार्थी शिक्षक लोकांकडे शिकायला जातात, यात काय नवल, पण आपल्या प्रांजळ स्वभावाने, आपल्या मधुर बोलण्याने, आपल्या स्वज्वळ अशा प्रकारच्या वर्तणुकीने एका साधूला प्रसन्न करावं. आणि एक साधू एका बंगल्यामधून तिला शिकवण्याकरता 2 किलोमीटरचं अंतर गाठून 3 वेळेला दिवसभरातून त्यांनी परिक्रमा कराव्यात, हे दिवंगत झालेल्या साध्वीच्या जीवनातला विजय आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि आता याचा साक्षीदार कोण? त्याचा साक्षीदार मीच आहे. कारण मी जिथं शिकायला होतो त्या ठिकाणी त्या संस्कृतचं व्याकरण शिकवतो. आणि ज्याला जिद्द म्हणतात, आळंदीतल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ज्यांनी तिला पाहिलं असेल, जिद्द ज्याला म्हणतात, शिकण्याची चिकाटी ज्याला म्हणतात. 2 मुलं असताना सुद्धा, लहान बालकं लहान असताना सुद्धा आमच्या गावाला तिकडे वराडामध्ये प्रखर उन्हामध्ये जिने 9 महिन्यामध्ये BEdचं प्रशिक्षण घेतलं आणि संसार सांभाळून माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आळंदी पंढरीची वारी करून जिने बदलाचं तंत्रज्ञानसुद्धा त्याचा हे ठसा अंतःकरणामध्ये उमटवला. आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणी एका उज्ज्वल आणि तेजस्वी साधूचं दर्शन घेऊन आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करून जिने आपले प्राणोत्क्रमण केले, अशा साध्वीला मानाचा मुजरा. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. अशा भरपूर काही आठवणी आहेत. आपला नगरला मी जात होतो, माझा आणि तसा परिवाराचा संबंध राहिला. त्याच्यातल्या त्यात आणखी माझा डॉक्टरांचा फार चांगला संबंध राहिला. डॉक्टर म्हणजे विलास डॉक्टर. मी आता ताईंबद्दल, दिवंगत झालेल्या ताईबद्दल तरी 2 शब्द बोलू शकलो, पण मला जर कोणी म्हटलं की तुम्ही विलास डॉक्टरांच्या बद्दल बोला, तर माझी वाणी विलास डॉक्टरांच्या समोर बंद होते. मी पाहिलेला पांढऱ्या कपड्यातला तेजस्वी संन्यासी, त्या संन्यासाचं नाव आहे, त्याला विलास डॉक्टर म्हणतात. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल. ज्यांनी नुसता परमार्थ केला, कधी संसाराचा जीवनामध्ये विचार केला नाही. इथून निघाला आपलं की शेवगावला जायचं, शेवगाववरून पुन्हा नगरला यायचं, रात्री 10 वाजता घरी जायचं आणि कुठल्याही प्रकारचा प्रपंचाचा विचार न करताना ज्याने समाजसेवेचं व्रत आतापर्यंत स्वीकारलं आणि आजसुद्धा ते समाजसेवेचं व्रत स्वीकारलेलं आहे आणि ते हिरिरीने आपलं व्रत पूर्ण करतात. केवळ सत्याची भाषा बोलणारा, तलस्पर्शी भाषा बोलणारा आणि सनातन सत्याच्या जवळ जवळ पोचलेला महात्मा, त्याचं नाव आहे, त्यांना विलास डॉक्टर म्हणतात. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. माणसाचा भाऊ असावा तरी तो विरक्त असावा, माणसाची आई असावी तरी ती विरक्त असावी, माणसाचा चुलता असावा तरी तो विरक्त असावा,
माणसाच्या भगिनी बहिणी असाव्या, पण त्यांनी साड्या चोळ्यांची इच्छा करू नये. त्यांनी विरक्त जीवन जगावं. अंतःकरणामध्ये विरक्तीचा प्रादुर्भाव झाला म्हणजे सत्याचे मार्ग प्रशस्त बनत असतात. मनुष्य जीवन हे सामान्य गोष्टी प्राप्त करण्याकरता मिळालेलं नाही. अंतःकरणामध्ये वैराग्य धारण करून सत्याचे मार्ग मोकळ्या करण्याकरता जीवन निर्माण झालेलं आहे आणि ते देवाने दिलेलं आहे. याची जागरूकता महाराष्ट्राच्या धर्तीवरती बाळगणारा एक परिवार आहे. त्या परिवाराचं नाव आहे, त्याला जाधव परिवार म्हणतात. विठ्ठल 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 असे थोर मंडळी आहे बघा. माझंही सुद्धा फार भाग्य समजतो मी. माझं लय जमत नाही कोणाचं, असं तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही, पण तरीसुद्धा मी माझं भाग्य समजतो की अशा तलस्पर्शी भाषा बोलणाऱ्या, सत्याचा रस्ता पकडणाऱ्या परिवाराचा सहवास आम्हाला कोणत्या जन्माचं आमचं पुण्य असेल आम्हाला समजत नाही. पण आम्हाला या लोकांचा, आम्ही आता कुठपर्यंत जाऊ तो जरतरचा भाग आहे, पण रस्त्यावरती परिवाराने आम्हाला आणून ठेवलं. जाधव परिवाराचा जो उपकार आहेत, हा महाराष्ट्रातला आळंदीचा ज्ञानदेवांचा भक्त कधीही परिवाराचे उपकार विसरणार नाही. हजारो साधकांना मुक्तीचा मार्ग प्रशस्त बनवणारा परिवार, ज्या परिवारामध्ये तेजस्वी संत जन्माला आले. जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या भाषेत बोलायचं झालं तर महाराज म्हणतात, अशा परिवाराची सेवा मला व्हायला पाहिजे, असं महाराजांनी स्वच्छ वर्णन केलंय बघा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, सेवा तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही. तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही. आपुलिया हिता से जो जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. पवित्र तो कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. ज्या ठिकाणी हरिभक्त जन्म घेतात ते कुळ पवित्र असतं, तो देश पवित्र असतो. अशा कुळांची, अशा या कुटुंबामध्ये दिवंगत झालेल्या व्यक्तींच्या वाक्पुष्पांजलीची सेवा जर आपल्याला करायला मिळत असेल तर याच्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये कोणतं सद्भाग्य असू शकतं. विठ्ठल 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 विठ्ठल. हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. याला श्राद्ध म्हणतो आपण. श्रद्धया काय दीयते क्रियते इति तत्श्राद्धम असं म्हणतात ना. जे श्रद्धेनं त्या दिवशी दान दिल्या जातं, अन्नदान केल्या जातं. आता हा विधी अलीकडचा काळ आहे बघा. इंटरनेटचं जग आहे, संगणकाचं युग आहे, वैमानिकांचं जग आहे, अणुबॉम्बचं युग आहे. एक बटन दाबलं की जगातलं कोणतंही चित्र बघायला मिळत असतं. अशा या कराल विक्राल कलिकाळामध्ये जरा जास्त शिकलेले लोक असल्यामुळे ते श्राद्ध वगैरे करायचंच का असे काहीतरी प्रश्नसुद्धा विचारत असतात. पण वेदांनी वर्णन केलं आहे. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि.
काय ज्ञानोबर आहे गोड लिहितात. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे, घे म्हणतलिया ही न म्हणावे विषय विरो. शास्त्राने जर सांगितलं असेल विष घ्या, तर विष घ्यायला सुद्धा तयार झालं पाहिजे. शास्त्र विष घ्या असं कधी म्हणत नसतं, कारण ती श्रुती आहे, ती आई आहे. अहितापासोनी काढिती हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परोती माऊली जगा. त्या शास्त्राला आई असं म्हटलेलं आहे. आई कधी विष घ्या असं म्हणत असते का? परंतु शास्त्राने सांगितलं विष घ्या, तर आपण विष घ्यायला तयार झालं पाहिजे. एवढी प्रचंड श्रद्धा आपली शास्त्रावरती असली पाहिजे. त्याला शास्त्र म्हणतात. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम संसनात शास्त्र इति उच्यते, धर्म ब्रह्म प्रतिपादकम वाक्यम तत्शास्त्रम. अशा शास्त्राच्या व्याख्या केल्या बघा शास्त्रामध्ये. अभीत काय आहे, निषिद्ध काय आहे, करणीय काय आहे आणि अकरणीय काय आहे, याचा व्यवस्थित विचार समाज पुरुषाच्या पुढे जर खऱ्या अर्थाने कोणी ठेवला असेल तर तो वेदांनी ठेवला, तो धर्मशास्त्रांनी ठेवला, तो पुराणाधिकांनी ठेवला. आणि अशा प्रकारचं हे शास्त्रानुकूल श्राद्ध करण्याकरता परिवार प्रवृत्त झाला. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. नेतालिकाचा काळ आहे बघा. आपण पाठामध्ये ऐकत असतो बाबांकडनं की बरीचशी लोक येतात. आता बाबांकडे जरा अशिक्षित माणसं कमी येतात अलीकडच्या काळामध्ये, आणि शिकलेली लोक जरा जास्त यायला लागलेत. अलीकडचा काळ आता कोरोनापासून जरा जास्तच लोकांचा भरणा जरा सुरू झाला. पूर्वी थोडे खेड्यापाड्यातले लोक यायचे आणि ते शिकलेली लोक असे प्रश्न विचारतात बघा. आता हे गोष्टी काही प्रवर्तनात कीर्तनात सांगितल्या पाहिजे का? आपण सांगण्याची वेळ आली म्हणून सांगतो. एकदा छोटंसं भजन करूया. विठ्ठल 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 वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जो महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कोणताही विधी करायचा असेल तर तो त्याला शास्त्र प्रामाण्य पाहिजे असतं. आपल्याला समजत नसेल तर मोठ्या लोकांना विचारायला काय अडचण आहे. डॉक्टर बाबा सांगत असतात, स्वतःला समजत नाही आणि दुसऱ्याला विचारणं इतकं मोठं अंतःकरण नाही, मग त्याचं काय होणार? यद्वा तद्वा भविष्य. ते मग ते कुठे जाणार आहेत, कुठे जाणार आहेत याचा कीर्तनात चिंतन करण्याची गरज नाही. ते जिथे जातील तिथं जातील. आपल्याला काही गोष्टी कळत नसतील तर मोठ्या पुरुषांना विचारल्या पाहिजे. मोठी लोक असतात ना, काय यद्यदाचरती श्रेष्ठः तत्तदेवे तरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. किती गोड लिहितात ज्ञानोबर आहे. मार्गी अंधा सरिसा पुढे देखना ही चाले जैसा, अज्ञाना धर्म प्रगटावा तैसा आचरोनी. असं ज्ञानोबर आहे गोड लिहितात. आपल्याला कळत नाही ना, मोठ्या माणसांना आपण प्रश्न विचारले पाहिजे. आणि मोठी माणसं जे सांगतात त्याच्यामध्ये किंतु परंतु केलं नाही पाहिजे. हे वाक्य मी सांगत आहे. एकदा भजन करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. जाऊ द्या आता. बरेचसे विचार माझ्या मनात येतात, पण पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, घेत आम्ही. ज्याला समजत नाही त्यांनी कोणाला तरी विचारलं पाहिजे. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, महाजना एन गत सपंथः असे म्हणतात ना. मोठी माणसं ज्या मार्गाने गेले असतात तो प्रशस्त मार्ग असतो, त्याला राजमार्ग म्हणत असतात. त्या मार्गाने कुठल्याही प्रकारचं किंतु परंतु न करता आपण अगदी धोपट रस्ता पकडला पाहिजे. माझा मुद्दा असा होता की बरीचशी मंडळी असा प्रश्न विचारतात की श्राद्ध केलंच पाहिजे का? काही लोक येतात, आळंदीला येतात, म्हणतात आज आमच्या वडिलांचं श्राद्ध आहे, आज आमच्या भगिनीचं श्राद्ध आहे, आज आमच्या मातोश्रींचं श्राद्ध आहे. त्या निमित्ताने आम्ही विधवा आश्रमामध्ये गेलो होतो, आम्ही अंधशाळेमध्ये गेलो, आम्ही गोशाळेमध्ये गेलो आणि आम्ही त्यांना डोनेशन केलं, आम्ही त्यांना दान दिलं. दान देऊ नका असं शास्त्रांनी म्हणलेलं नाही. उलट तर असं शास्त्र वर्णन करतं बघा, श्रिया देयम, रिया देयम, काय भिया देयम, दान देत राहा.
ते दिल्यानंतर काय पाप होत असतं का? पण श्राद्ध केलं नाही याचा जो दोष आहे तो तसाच राहत असतो. तस्मात शास्त्रम प्रमाणंते, ज्ञानोबराय वर्णन करतात ना, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची गा, हे असो आपुला ठेवा, आधी जरी यावा तरी आदरे दिवा, पुढा पुढा किजे असे शाही पुरुषार्था. बरोबर आहे ना? गोसावी होमने पार्था, तेने श्रुती स्मृती माथा वंदे किजे, असं ज्ञानोबराय गोड अशा प्रकारचं भाष्य करतात. ज्याला हरवलेली वस्तू सापडावी असं वाटत असेल तर ज्याप्रमाणे दीपक पुढे करावा लागत असतो, तसं आपल्याला काही गोष्टी जर समजत नसतील तर आपल्याला शास्त्ररूपी दिवा पुढे करायचा असतो आणि त्याच्या प्रकाशामध्ये आपले मार्ग प्रशस्त बनवायचे असतात. अर्थात हा विधी शास्त्र प्रामाण्याला धरून या ठिकाणी हा विधी संपन्न झाला, याचा आनंदही वाटतो. एकदा भजन करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. मनुष्य शरीर हे देवाच्या दर्शनाकरता मिळालेलं शरीर आहे. जी वस्तू, आमचे गुरुजी सांगत असतात, जी वस्तू ज्याच्याकरता मिळाली ती वस्तू त्याने ते साध्य प्राप्त केलं पाहिजे. गुरुरे प्रातस्मरणीय परमवंदनीय पदवाक्य प्रमाण पाराभारी श्री मारुतीबाबांच्या मुखातलं वाक्य आहे. वस्तू मिळाली एकाकरता आणि ती वापरली दुसऱ्याकरता, तर मिळालेल्या वस्तूचं सार्थक झालं नाही हा त्याचा अर्थ बनत असतो. मनुष्य शरीर मिळालं देवाच्या दर्शनाकरता आणि ती मिळालेली वस्तू जर अन्य कामाकरता खर्च केली तर मनुष्य शरीर मिळालं याचं सार्थक झालं नाही हा त्याचा अर्थ बनत असतो. नाही तरीहीन पशु होणे, पशु होणे, नाही तरीहीन पशु नाही तरीही न पशु होणे, पशु होणे, नाही तरीही न पशु होणे. मनुष्य देह तरी साधी नारायण, मनुष्य देह तरी साधी नारायण, मनुष्य देह तरी साधी नारायण, मनुष्य देह तरी साधी नारायण. नाही तरीहीन पशु होणे, पशु होणे, नाही तरीहीन नाही तरीही न पशु होणे, पशु होणे, नाही तरीही न पशु होणे, पशु होणे, पशु होणे. हो, मनुष्य देह तरी साधी नारायण. या मानवी देहाने बघा सत्याचा साक्षात्कार करता येत असतो. आणि हे जीवन मिळालं जिला, अल्पकाळ ज्या जीवन जगल्या पण त्या जीवन जगण्यामध्ये अत्यंत शांतता, अत्यंत गांभीर्यता, उत्स्फूर्तपणे उचलत्या पावलाने परमार्थ करून आपली जीवनाची यात्रा यशस्वी जिने केली, तिच्या पुण्यस्मरणाचा हा कार्यक्रम आहे. जिच्या कर्मामध्ये भ्रष्टता नव्हती, जिच्या भावनेमध्ये व्यभिचार नव्हता आणि जिच्या विचारामध्ये डाऊट नव्हता, अशा साध्वीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण जिवंत आहोत. एकदा भजन करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. जिच्या कर्मातली कटकट संपली, जिच्या बोलण्यातली वटवट संपली आणि जिच्या कर्मातली कटकट संपली, भावनेतली लटपट संपली आणि बोलण्यातली वटवट संपली, तिचं हे पुण्यस्मरण आहे. असे तेजस्वी ओजस्वी प्रतिभा संपन्न आणि प्रातिभानुभूतीने संपन्न असलेली तलस्पर्शी भाषा बोलून आपली इहलोकाची यात्रा पूर्ण करणारी, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद घेत घेत आपला इहलोकाचा निरोप घेणाऱ्या या दिवंगत झालेल्या ताईंच्या पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थ निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. हे मनुष्य शरीर ज्याच्याकरता मिळालं होतं त्याचं सार्थक माणसाला करता आलं पाहिजे. नाही तर काय होतं माहिती आहे का? आचार्य किती गोड लिहितात, तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. बघा की अंगम गलितम पलितम मंडम, काय दशन विहीनम, काय तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तेदपिन मंचत्याशा पिंडम. मनुष्याचं मरोटे कले शरीर अन पाया शोधुनी बांधी घर. आमचे गुरुजी बाबा सांगत असतात, म्हणले माझं बस्तान कधी बसणार हो? तुमचं बस्तान आता 4 लोकांच्या खांद्यावरच बसणार. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे भल्या माणसा, हे शरीर मिळालं कशा करता आणि करतोस काय? वयाची मर्यादा लक्षात घेतली पाहिजे आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सत्याचा रस्ता पकडला पाहिजे. कोणीतरी एखादा साधू पकडला पाहिजे. त्या साधूंची टिक्का टिप्पणी करून, पाश्चिमात्य लोकांचं अंधानुकरण करून, साधूंची टिक्का टिप्पणी करून काय अंतःकरणामध्ये शांतीचे मार्ग प्रशस्त बनत असतात का? चांगली माणसं भेटली नसेल तर चांगली माणसं शोधा
आणि त्यांच्या संगतीमध्ये मी कोण आहे, कुठून आलो, जायचं आहे मला कुठे, याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण शरीर त्याच्यासाठी मिळालेलं आहे. आणि एकदा ही संधी जर गेली तर पुन्हा तुम्ही कोणी जरी असला तरी सुद्धा तुम्हाला पुन्हा ही संधी नाही आता असणार. मागुता येईल फेरा, आता मागुता येईल फेरा, तो न घडे या नगरा, येतो न घडी या नगरा, तुकया बंधू राम धरा, म्हणे तुकया बंधू राम धरा, ओळखी नाही तरी झालं घोरागा, ओळखी नाही तरी झालं घोरागा, ओळखी नाही तरी झालं घोरागा, ओळखी नाही तरी झालं घोरागा. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण. आता मागुता येईल फेरा, हे काय पुन्हा पुन्हा प्राप्त होत असतं का? मिळालेली संध्या नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. या शरीरामध्ये जर अणु रेणू परमाणु इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन काय घेऊन बसलात, याच्यात जर ठरवलं सत्याचा साक्षात्कार मृत्यूच्या अव्यवहित पूर्वक क्षणी करायचा, तर या शरीरामध्ये सत्य साक्षात्कार सुद्धा होऊ शकतो म्हटल्यापेक्षा सत्य साक्षात्कारासाठीच हे शरीर मिळालेलं आहे. आणि असा देवाचं दर्शन आचार्यवान पुरुषो वेद, काय आचार्या देवविदिता विद्या साधिष्टम प्रापत. ब्रह्मवेत्या पुरुषांच्या संपर्कामध्ये राहून अध्यात्मविद्येचे ढळे घेऊन मृत्यूच्या अव्यवहित पूर्वक्षणी जे आपली जीवनाची यात्रा संपवतात आणि आमच्या घुलेबॉनच्या भाषेमध्ये वडकटी बांधून तयार असतात, ते त्यांनी मानवी देह सार्थक केला, हा त्याचा खरा अर्थ बनत असतो. एकदा भजन करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज आम्हाला सांगा ना, की हे मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे, आम्हाला तर काही कळत नाही, आम्ही अज्ञानी लोक आहोत, आम्हाला आता या शरीराचं सार्थक होणार तरी कसं, आम्हाला सांगा. आम्हाला इथून पुढे आतापर्यंत कळत नव्हतं, पण इथून आता आम्हाला कळायला लागलं. महाराजांचे अभंग आम्ही वाचले, संतांचा समागम झाला, काय केलं पाहिजे आम्ही? तो कोवराय म्हणतात, हे बघा, अध्यात्म विश्वामध्ये वेदांनी भिन्न भिन्न साधना प्रतिपादन केल्या. किती साधना सांगितल्या? ते साधना ते गुरुरे साखरे महाराज म्हणायचे, वेदांनी सांगितलेल्या साधना जर सांगायला लागले तर 5 विद्यापीठाचे 50 मराठी डिपार्टमेंटचे प्रोफेसर जर एका खोलीत बसवले एका हॉलमध्ये, तर त्यांना सूची करण्यासाठी 50 दिवस लागतील. एवढ्या साधना वेदांनी प्रतिपादन केल्या. महाराज सगळ्यात श्रुतीसंमत प्रकृष्ट आणि सन्निकृष्ट मुक्तीचं नियत साधन सांगा, जेणेकरून आम्हाला मुक्ती प्राप्त झाली पाहिजे. ते अत्यंत जवळचं साधन असलं पाहिजे. फिरून फिरून गोल गोल फिरून तिथंच पुन्हा येता कामा नये. आम्हाला वेळ नाही आता, आमच्याकडे टाईम नाही आता, कारण आम्हाला आता डायरेक्ट मृत्यू दिसतो. आत्ता आम्ही नेमकं काय करायला पाहिजे, आत्ता आम्हाला सांगा, लगेच सांगा. तेव्हा तुकोबराय म्हणतात, हे बघा, तुम्हाला साधनात जर सांगायची झाली तर साधना पुष्कळ आहेत, पण एक साधना मुक्तीजवळ जाण्याची जवळची साधना आहे, ती म्हणजे त्याला विचाराची साधना म्हणतात. मी माझ्या जीवनामध्ये संतांच्या संगतीमध्ये त्यांनी मला विचार दिला आणि मी प्रत्येक क्षणाक्षणाला मी कोण आहे याचा विचार पावला पावलाला करीत गेलो. आणि मला असं वाटतं की मला ते सत्य गवसलं, मला ते प्राप्त झालं. तुम्हालाही आनंदाचं साम्राज्य अंतःकरणामध्ये निर्माण व्हावं असं वाटत असेल, या इहलोकामध्ये शांत दांत उदात्त आणि गंभीर अशा प्रकारचं जीवन तुम्हाला जगावं असं वाटत असेल, दुःख आल्यानंतर सुद्धा त्या दुःखामध्ये सुद्धा स्थिर आणि स्टेबल राहावं असं वाटत असेल, शांतता दांतता अंतःकरणामध्ये मेरू पर्वतासारखं दुःख जरी ओलांडून कोसळून पडलं तरी सुद्धा चित्तवृत्तीला भंग होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, हा कराल विक्राल कलीचा काळ आहे, हा मृत्यूलोक आहे, याच्यामध्ये प्रारब्ध प्राप्त कोणताही प्रसंग येऊ शकतो, पण आलेल्या प्रसंगामध्ये धीरोदात्तपणे जीवन जगण्याची कला तुम्हाला अवगत व्हावी असं वाटत असेल, तर मी ते साधन केलं. कोणतं साधन? मी क्षणाक्षणाला पावला पावलाला असंगत्वाचा पक्का निश्चय ठेवला. मी ब्रह्म आहे, ब्रह्मच मी आणि मीच ब्रह्म आहे. आत्म्याच्या ठिकाणी जगताचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे.
हा विचार मी प्रत्येक क्षणाक्षणाला केला आणि मला असं वाटतं की तुम्ही जर हा विचार केला तर तुम्हाला सुद्धा ते सत्य प्राप्त होईल याचं विश्लेषण महाराजांनी आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये क्षण केलं. क्षणाहाची करावा विचार क्षण क्षणाहाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार क्षण क्षणाहाची करावा विचार क्षण क्षणाचे करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार विचार क्षण क्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ रावया पार भव सिंधू रावया पार भव सिंधू नाशवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार क्षण क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकळ क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. महाराज म्हणतायत मी विचाराची साधना केली आणि त्या विचाराच्या साधनेने मी त्या सत्यापर्यंत पोहोचलो. हा स्वतःचा अनुभव आणि अभंगातून उपदेश हा उपदेश प्रकरणातला अभंग आहे. माझाही काही सगळा पाठ नव्हता, त्याच्यात बरेच पाठभेद आहेत. ते पाठभेद बसवता बसवता 1 तास गेला. विठ्ठल विठ्ठल क्षणोक्षणाहाची करावा विचार करायचा म्हणजे आत्ता केला, करू 2-4 तासांनी, करू उद्या, असं नाही. क्षणाक्षणाला हा विचार करावा लागेल. सतो दीर्घ काला हा सत्कारा हा सेवितो दृढभूमी असं एक पातंजल योगसूत्र आहे. दीर्घकाल विचार करावा लागत असतो आणि पुन्हा तो विचार आदरपूर्वक करावा लागतो. क्षणाहाचे पावलो पावली मी हा विचार केला. परमार्थ हा विचाराचा असतो. गुरुरे बाबा सांगत असतात परमार्थ काही धांगडधिंगा नाही, तो विचाराने करायचा असतो. आणि आपले गुलेबा म्हणायचे बुवा विचार करून जो संपत असतो त्याला परमार्थ म्हणतात आणि जो कधीच संपत नसतो ना त्याला प्रपंच म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याला कधीतरी आणि कुठेतरी ज्याला पूर्णविराम असतो, ज्याला फुल स्टॉप असतो ना त्याला परमार्थ म्हणतात. आणि प्रपंच म्हणजे तो वितळलेला कपडा असतो. इकडे शिवला की तिकडे फाटतो, तिकडे शिवला की दुसरीकडेच फाटतो, असा सारखा फाटत राहतो. आपण शिवत राहायचा आणि तो सारखा फाटत राहतो. म्हणून महाराज म्हणतायत तुम्ही विचार करा. विचार करा म्हणजे नेमका कोणता विचार करायचा? विचारा वाचुनी वाचुनी विचारा वाचुनी विचारा वाचुनी न पविदे समाधान न पविदे समाधान पविदे समाधान न पविदे समाधान न पविदे समाधान न पविदे समाधान. हरी 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 ओम. विचारा वाचुनी न पविजे समाधान सदा विचारे तस्मात् जगत जीव परात्मनः जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. सदैव विचार करावा. कशाचा विचार करायचा असतो? म्हणजे आम्ही सुद्धा रोज विचार करत असतो. तुम्ही रोज विचार करता पण त्या विचाराला विचार म्हणत नाही, तो अविचार आहे.
जगताचा विचार करणे आणि जीवाचा विचार करणे या विचाराला विचारच म्हणत नाहीत. मग ते अणु रेणू परमाणू इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉनचा विचार होतो, मग तो काय अविचार आहे का? अविचारच आहे हा. पण हा अविचार केल्याशिवाय मूळ विचारापर्यंत जाता येत नाही, म्हणून याला विचार म्हणायचा असतो. हा आडनावाचा विचार आहे, ज्याला जगत जीव परात्मना उपाधीचा वथंबा घेऊनी श्रुती मिरविती जिभा मग नाम रूपाचा बडंबा करती वाया असं माऊली वर्णन करतात. उपाधीचा आश्रय घेतल्याशिवाय उपहितापर्यंत जाता येत नसतं, तसं हा जगताचा विचार जीवाचा विचार केल्याशिवाय आपल्याला ब्रह्मविचारापर्यंत जाता येत नसतं, म्हणून माऊली वर्णन करतायत. विचार विचारा वाचूनी न पविजे समाधान. विचार करायला पाहिजे. ज्ञानोबराय सुद्धा एका अभंगामध्ये वर्णन करतात, मी हा विचार केला. कोणता? आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, निवृत्तीचा. कोण आहे विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार करायला पाहिजे. हो एम आय, मी म्हणजे नेमका कोण आहे. कोहम कथम इदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्ति ह विचारो स्वयमिदृशा. मी कोण आहे, मी आलो कुठून, मी नेमका आहे तरी कोण, आलोय कुठून, आणि मला जे दिसतंय समोर द्रष्ट्याच्या दृष्टीला दिसणारा दृग्गोचर सगळा जगत प्रपंच हा याचा करता कोण. त्याचा करता नेमका जीव आहे का ईश्वर आहे. जर ईश्वर असेल तर त्याचा आणि माझा संबंध काय याचा विचार करण्याकरता हे मनुष्य शरीर मिळालेलं असतं. तुकोबराय वर्णन करतात, क्षण क्षणाहाची करावा विचार. मी कोण आहे, कुठून आलो, मला जायचंय नेमकं कुठं, माझं पर्पज नेमकं काय आहे, माझा उद्देश काय, माझा धोरण काय आहे, मला हे मिळालंय कशा करता, याचा सांगोपांग एका कोपऱ्यात बसून शांत चित्ताने गांभीर्यपूर्वक विचार जगद्गुरु श्री तुकोबराय अभंगामध्ये मांडतायत. क्षणक्षणा ते शब्द फार महत्त्वाचे आहेत. क्षणक्षणा हाची पुन्हा म्हटलंय. हा म्हणजे हाच विचार करायचा जो सत्याला प्राप्त करून देणारा विचार असतो ना, त्यालाच विचार म्हणतात. बाकीचे सगळे अविचार आहेत किंवा त्याला आडनावाचे विचार म्हणतात. विठ्ठल क्षणोक्षणा हाची करावा विचार. कशा करता विचार करायचा. तरावया पार भवसिंधूतून तरुण जाण्याकरता विचार करायचा असतो. सोनोपंत दांडेकर मामांच्या सखे निवरगावकरांनी चरित्रामध्ये असं वर्णन केलं की दांडेकर मामा डॉक्टर गंगवाल यांच्या दवाखान्यामध्ये शेवटच्या काळामध्ये ॲडमिट आहेत, आणि डॉक्टर आलेत आणि डॉक्टर विचारतायत, म्हटले दांडेकरांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्यांचा चेहरा अशी हास्य मुद्रा चेहऱ्यावरती, प्रसन्न मुद्रा, दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष असा तेजस्वी आणि ओजस्वी महात्मा. डॉक्टर विचारतायत, म्हटले डॉक्टर दांडेकर तुमच्या शरीरामध्ये आत्ता सध्या हजारो व्याधी आहेत, आणि मला एक प्रश्न पडला आहे की तुमच्या शरीरामध्ये हजारो व्याधी असताना सुद्धा तुमचा चेहरा एवढा प्रशस्त कसा, एवढा प्रसन्न कसा, की मला सुद्धा माहिती आहे तुमच्या शरीरात हजारो व्याधी असताना व्याधीग्रस्त माणसाच्या चेहऱ्याकडे बघवल्या जात नाही, आणि मी डॉक्टर दररोज हजारो पेशंट पाहतो, पण असा चेहरा मी अजूनही बघितलेला नाही. तर दांडेकर मामा मला या चेहऱ्याचं जरा रहस्य सांगा. तेव्हा दांडेकर मामा म्हणतात की अरे मला समजायला लागलं तेव्हापासून तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होईपर्यंत मी देह आहे असा विचार मी कधी केलाच नाही. मी देहातीत आहे, मी ब्रह्मरूप आहे, आत्माच ब्रह्म आणि ब्रह्मच आत्मा. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. भासमान पदार्थ झाला नाही, भास हुआ नहीं, है नहीं, होगा नहीं, होता नहीं. अधिष्ठान में कुछ होता नहीं, अधिष्ठान के सिवा कुछ नहीं, और अधिष्ठान में कुछ नहीं. विठ्ठल 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 विठ्ठल. आकाश में नीलिमा नहीं होते हुए भी दिखाई देती है, वैसे ही ब्रह्म स्वरूप में यह ब्रह्मांड नहीं होते हुए भी दिखाई दे रहा है. त्यांना विचारलं डॉक्टरांनी, म्हणजे डॉक्टर विचारतात, मला सांगा ना रहस्य मला. त्याने सांगितले की मी देह आहे असा विचार मी जिंदगीत कधी केलेला नाही. क्षणाक्षणाला मी हाच विचार केला, पदोपदी मी हाच विचार केला की मी देह नाही आणि मी ब्रह्मरूप आहे.
इथपर्यंतचा मानवी जीवनाचा प्रवास असतो. तो कोणी असेल, कलेक्टर असेल, जज असेल, कमिशनर असेल, नाहीतर एखाद्या युनिव्हर्सिटीचा हेड ऑफ डिपार्टमेंट असेल, कोणी असेल, पण त्याला हा विचार जर करता आला नाही, तो बाकीचा जगातला कोणताही विचार करत असेल तर तो माणूस अविचारी आहे, असं माझं मत नाही, हे शास्त्र सांगतं. विठ्ठल 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 विठ्ठल. क्षणोक्षणा हाचे करावा विचार. कशा करता करायचा असतो? तरावया पार भव सिंधू. भव शब्दाचा अर्थ आहे त्याला संसार म्हणतात, आणि सिंधू म्हणजे सागर. हा संसार रूपी सागर आहे. उल्लंघवे उल्लंघिता पार. कितीतरी लोक याच्यामध्ये उड्या टाकतात. हे तरुण जाण्याकरता विचारा संत श्रेष्ठ श्री ज्ञानदेवांना काय गोड लिहितात ज्ञानेश्वर महाराज. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. ते काय लिहितात ज्ञानोबर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला नंबर लावला जगातल्या वैज्ञानिक लोकांचा. वैज्ञानिक लोकसुद्धा म्हणायला लागले म्हणजे भव नदी हे काय आमचे, आम्ही तरुण जाऊ म्हटले याला. ज्ञानोबराला येतात एक स्वयंबुद्धीच्या बाही. सगळं भाष्य बघा किती गोड लिहिलं ज्ञानोबराने. रिघाले तयाची शुद्धीची नाही, एक जाणीवेच्या डोई गर्वेची गिळले. यकीय जनक्रियेची पेटी बांधून आपुल्या पोटी स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले. असं गोड लिहितात ज्ञानोबराय. आणखी ओव्या आहेत बघा, घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरीत वाचून घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. हे नदी तरता आलेली नाही कोणाला. मग हे तरले त्याच्यातून नेमके कोण? ते लोक तरले त्याच्यामध्ये की ज्याने क्षणाक्षणाला अगदी आत्मपरीक्षणपूर्वक सावधानतेने अगदी विचार केला. असावधानता एक सेकंदाची झाली तरी सुद्धा सत्याचा रस्ता सापडत नाही. आणि थोडी जर असावधानता झाली आणि गाडी जर रुळावरून घसरली तर एक जन्मात ते रुळावर येत नाही. भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. या शब्दाचा दर्जाच हा आहे. क्षणोक्षण हा शब्दच सांगून जातो की अत्यंत सावधानता. याच्यामध्ये सावधानतेला फार महत्त्व दिलेलं आहे. क्षणक्षणा हाचे करावा विचार. तरावया पार भव सिंधू. हा संसारूपी सागर तरायचा असतो. कसा तरायचा हो सागर? हा विचाराने तरायचा असतो. विचाराने परमार्थ करायचा असतो. आणि ज्ञानोबराय त्याच्या खाली ओवी लिहितात. एथ एकची लीला तरले सर्व भावे मज भजले. तया ऐली चथडीये सरले माया जळ. अलीकडच्या तीरावरती हा सगळा समुद्र भवसागर संपून जात असतो. तराईची गरज पडत नाही. संसार समुद्राचं अस्तित्व आहे का तुम्ही मान्य केला? माझा प्रश्न आहे हो छोटासा. झोपलेत सगळेच झोपलेत का? एकदा भजन करा. विठ्ठल 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 ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. संसार रूपी समुद्राचं अस्तित्व आहे का? संसार रूपी सागर हा मान्य केलेला आहे. त्याची मान्यता आहे. पदार्थ अस्तित्वात नाही आहे. पदार्थ एकच आहे. झालंच नाही दुसरं काही. फक्त एकच चैतन्य आहे. काय न कश्चित जायते जीवा संभवो अस्य न विद्यते. एतद उत्तमं सत्यम यत्र किंचिन्न जायते. न निरोधो न चोत्पत्ति न बद्धो न च साधकाः न मुमुक्षुर्न वै मुक्तः इत्येषा परमार्थता. प्रपंचो यदि विद्येत निवर्तेत न संशयः. माया मात्रमिदं द्वैतम अद्वैतम परमार्थतः. असंही शास्त्र वर्णन करतं. हे सगळं माया मात्र आहे. माया मात्र म्हणजे त्याला म्हणायचं असतं फक्त माया मात्र. मायेचा जर त्रैकालिक अत्यंत अभाव असेल तर मायाचा कार्याचं अस्तित्व कसं असेल? एकदा भजन करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. संसार रूपी नदी विचार क्षणाक्षणाला करून तुम्ही तरलात. भवतराला तुम्ही पहिलं तीराला गेलात. याचा अर्थ बनतो नेमका काय? याचा अर्थ हाच आहे की क्षणाक्षणाला तुम्ही सावध झालात. सत्याचा रस्ता पकडला. आत्मपरीक्षणपूर्वक तुम्ही बुद्धीने आत्मतत्वाचा निश्चय एकदा झाला की भवसागर तरला. तरला म्हणजे फक्त म्हणायचं तरला. कारण तरायचं नसतंच. कारण तो नाहीच आहे. ते तरायचा कसा? कारण गंगा काय म्हणतात भव सिंधू नावाची नदी असती तर ती तरलो असतो. पण ज्ञानोबराय वर्णन करतात ज्या ठिकाणी मृगजळ आहे त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मृगजळ नाही त्या ठिकाणी जमीन कोरडी आहे. आणि ज्या ठिकाणी मृगजळ तुम्हाला दिसतं त्या ठिकाणी काही भूमी ओली आहे का? त्याही ठिकाणी सुद्धा भूमी काय कोरडीच आहे. मृगजळ जेत नुमंडे तेथ असे पा कोरडे.
मा उमंडे ते तजोडे वलांशुकाई असं ज्ञानोबा अमृतानुभवामध्ये लिहितात. जिथं मृगजळाचं अस्तित्व नाही तिथं जमीन कोरडी आहे, आणि जिथं मृगजळ तुम्हाला दिसतं तिथं काही जमीन ओली झालेली आहे का? अर्थात मृगजळ नावाचा प्रकार नाहीच आहे, त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. तसा भवसागराचा सुद्धा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. आपण तो मानलेला पदार्थ आहे. मानलेला पदार्थ जो आहे त्याचं अस्तित्व नसतं, त्याचा स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होणं म्हणजेच संसार रूपी नदी तरणं हा त्याचा खरा अर्थ बनत असतो. विठ्ठल आणि तुकोबराय वर्णन करतात की अरे बाबा, हा आता महाराजांनी प्रमाण दिलं, मागोता येईल फेरा. हे अचानक मिळालेलं आहे, ॲक्सिडेंटली मिळालेलं आहे, सहजासहजी मिळालेलं शरीर नाही आहे. हे शरीर कसं आहे माहीत आहे का बाबा? ज्ञानोबराय तेवढं गोड लिहितात ना, देह आगी माझी पडे, काय देह तव पाचाचे झाले, कर्माच्या गुन्हे गुंतले, भव तसे चाकी सुदले, जन्म मृत्यूच्या काळा नळाच्या तोंडी घातली, लोनियाची उंडी मासी पाख पाखडी तव हे सरे, या चुके दोही काजा कुर्मीचा होय पुंजा, परिणामो कपी ध्वजा कश्मलोगा, आगी माझी पडे भस्म होनी उडे झाले, स्वानावर पडे तरी ते विष्टा. असं या देहाचं वर्णन केलंय. हा देह म्हणजे कसा, कुत्र्याने खाल्ला तर त्याचं विष्ठेमध्ये रूपांतर होत असतं, आगीमध्ये जर गेला तर त्याचं भस्म होत असतं. असा नाचका कुचका शरीर आहे. एकदा जर का फुगा फुटला ना तर व्यवहारातले कामं तर बाजूलाच राहतील, पण ज्याच्याकरता मनुष्य शरीर मिळालं ते साध्य बाजूला राहील. त्याकरता या देहाचं नश्वरत्व, त्याचं क्षणभंगुरत्व जगद्गुरु श्री तुकोबराय अभंगाच्या नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकाळ, जाणार सकाळ, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकाळ, जाणार सकाळ, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकाळ, जाणार सकाळ, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकाळ, जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ, आयुष्य खातो काळ, सावधान, 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 नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकाळ, जाणार सकाळ, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकाळ, जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ, आयुष्य खातो काळ, सावधान, 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 नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकाळ, जाणार सकाळ, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकाळ, जाणार सकाळ. नाशिवंत देह, जाणार सकाळ, आयुष्य खातो काळ, सावधान, आयुष्य खातो काळ, सावधान, आयुष्य खातो काळ, नाशवंत देह, जाणार सकाळ, आयुष्य खातो काळ, सावधान, आयुष्य खातो काळ, आयुष्य खातो काळ, सावधान, सावधान, सावधान. हरे नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान. हा देह नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेले. सगळ्यांच्या पाठच आहे, म्हणजे तुमच्याच पाठ आहे असं विशेष नाही. बसलेली मंडळी काय कमी समजताय का? विठ्ठल 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 विठ्ठल. नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान. सावधानतेने आयुष्य जे आहे ते काळाच्या जबण्यात जात आहे. आपल्याला वाटतं ज्या दिवशी आपण गेलो, ज्या दिवशी
याच्यातलं प्राण पाखरून निघून गेलं तेव्हा लोक म्हणतात हे दिवंगत झाले. असं नसतं. मनुष्य हा क्षणाक्षणाला मरत आहे, ते त्याच्या ध्यानात येत नाही. म्हणतात ना, माऊलीने किती गोड दृष्टांत दिला. साप बेडूक सापाचे तोंडी, काय सबुडबुडी, जाऊ दे, आहे सगळ्यांच्या पाठ करा भजन एकदा. विठ्ठल विठला 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 विठला. ते सापाच्या तोंडामध्ये बेडूक आहे आणि त्याला भ्रम झालाय की मला सापाने गिळंकृत केलेलं नाही, पूर्ण अजून गिळलेलं नाही, नुसता त्या तोंडात गेला, पण ते सुद्धा असं जीभ बाहेर काढतंय बघा. आणि एखादी दरदरू सापे गिळजतू आहे उभा, की तो मासिया वेटाळे जिभा, तैसे प्राणी कवने लोभा वाढविते तृष्णा. असं माऊली गोड वर्णन करतात. ते त्याच्या लक्षात येत नसतं बघा. एकदा का तो पूर्ण गिळंकृत केल्या गेला म्हणजे त्याला असं वाटतं की मी आता हरपलो. तसं मनुष्य सुद्धा क्षणाक्षणाला मरत आहे. तुकोबराय वर्णन करतात. नासिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य जात आहे क्षणाक्षणाला, क्षणाक्षण. आयु नश्यति पश्यतां प्रतिदिनम, याति क्षयं यौवनम, प्रत्यायांति गतः पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकाः. लक्ष्मीस्तरंग भंग तोय चपला विद्युच्चलं जीवितं, तस्मान् मां शरणागतं शरणद त्वरक्ष रक्ष अधुना. आयुः नश्यति पश्यतां प्रति. पहा म्हणे, प्रत्येक दिवसाला आयुष्याचा क्षय होत आहे. याति क्षयं यौवनम, तारुण्याचा क्षणाक्षणाला नाश होत आहे. प्रत्यायांति गतः पुनर्न दिवसा, गेलेला दिवस पुन्हा येत नसतो. म्हणून महाराज सावध करतात, उपदेश करतात. उपदेश शब्दाचा अर्थच आहे, उप म्हणजे काय, जवळ, आणि उपदेश आणि जवळ जाण्याकरता, त्या सत्याच्या साक्षात्कारापर्यंत, त्या सत्य वस्तूपर्यंत जाण्याकरता महाराजांनी या प्रत्येक अभंगामध्ये, प्रत्येक अभंगात नाही, प्रत्येक चरणामध्ये, चरणात नाही, प्रत्येक शब्दामध्ये, शब्दात नाही, अभंगातल्या शब्दातल्या प्रत्येक अक्षरामध्ये महाराजांनी या ठिकाणी उपदेश केला आणि सावधानतेचा इशारा दिला. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महाराज, आम्हाला जीवनाची यात्रा मंगलमय करायची आहे. आम्हाला ही यात्रा सफल करायची आहे. सत्य साक्षात्कारापर्यंत आम्हाला पोचायचं आहे. काय करावं लागेल सांगा ना आम्हाला. तेव्हा तुकोबराय उपदेश करतात. महाराज म्हणतात, हे बघा, तुम्हाला उचलत्या पावलाने परमार्थ करावा लागेल आणि तोही परमार्थ तुम्हाला स्वतःच्या मनाने करता येणार नाही, संतांच्या समागमामध्ये करावा लागेल. असा एक उपदेश महाराजांनी अभंगाच्या संत समागमी, संत समागमी, संत समागमी, संत समागमी, धरोनी आवडी संत समागमी, धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी. संत समागमी, संत समागमी, संत समागमे, संत समागमे, संत समागमे, संत समागमे, धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी. संत समागमे, धरुणी आवडी, संत समागमे, संत समागमे, संत समागमी, संत समागमी, संत समागमी, संत समागमी, धरोनी आवडी संत समागमी, धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी. संत समागमी, संत समागमी, संत समागमे, संत समागमे, संत समागमे, संत समागमे, धरुणी आवडी करावी तातडी, धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी. समागमे, संत समागमे, संत समागमी, धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी. संत समागमी, धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी. नासिवंत देह, नासिवंत देह, नासिवंत देह, नासिवंत देह, जाणार सकळ. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. नासिवंत देह, नासिवंत देह, संत समागमी, धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी. संत समागमे, धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी.
नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सगळं नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत संत समागमी धरणी आवडी करावी तातडी परमार्थी करावी तातडी संत संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी संत समागमे एखादी परी आपलं संत समागमे धरुनी आवडी करावी तातडी परमार्थी. दोन गोष्टी महाराजांनी सांगितल्या. एक तर संतांची संगती करावी आणि उचलत्या पावलाने परमार्थ करावा. आयुष्य भानू कधी मावळेल सांगता येत असतो का? कोण्या दिवशी कोणता निरोप येईल काही सांगता येत नाही. आहे तो काळ छानपैकी व्यवस्थित सत्याच्या अन्वेषणामध्ये व्यतीत करणं हे आपल्या हातात असतं. संत समागमे धरोनी आवडी करावी करोनी तातडी परमार्थी. करावी असे पण आहे, पण करोनी असं पण पाठ आहे. करोनी तातडी परमार्थी. उचलत्या पावलाने परमार्थ करायचा. झळझळोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग जया पावसी अव्यंग निज धाम माझे. झळझोडणी नाही का बाबा दृष्टांत सांगत असतात. तिथं समजा कल्पना करा कीर्तन सुरू आहे, अचानक जर एखादा साप प्रवेश केला किंवा पाठ सुरू आहे, एखादा सापच आला त्याच्यामध्ये, तर लोक काय म्हणजे पूजा करतात का लगेच बघा आपण जसं जसं रस्ता सापडेल तसे मंडळी जसे पडून जातात, उचलत्या जसे निघून जातात, त्याप्रमाणे परमार्थ सुद्धा झळझळोनी वहिला निघ. काळ माझ्या पाठीमागे लागलेला आहे आणि मला उचलत्या पावलाने हा परमार्थ केला पाहिजे. एक साधन सांगितलं. आणि दुसरं साधन महाराज सांगतात संत समागमी धरोनी आवडी. संतांचा समागम म्हणजे सत्संगती फार महत्त्वाची असते. भागवत नावाचा ग्रंथ आपल्याला माहीत असेल. नाथ महाराजांनी 11 स्कंदावरती 18,000 ओव्या लिहिल्या. बघा भागवत म्हणजे 75,000 ओव्यांचं दालन महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात देण्यामध्ये यशस्वी झालेले महाराष्ट्रातले लोकोत्तर पुरुष. त्यांचं नाव आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. भारताच्या धर्तीवरती एवढा मराठीमध्ये विस्तृत लिखाण करणारा दुसरा लेखक आपल्याला शोधून सापडणार नाही असे नाथ महाराज. त्यांनी 75,000 ओव्या लिहिल्या. मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासाचे सूत्र प्रतिपादन करण्यामध्ये यशस्वी झालेले महाराष्ट्रातले लोकोत्तर संत. त्यांचं नाव आहे जगत शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज. जेथे कुठे मनुष्य जात अस्तित्वात असेल त्या मानव जातीला दीपस्तंभाप्रमाणे अध्यात्म मार्गाचा धीरोदात्त उपदेश करणारे संत. त्यांचं नाव आहे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज. भागवत ग्रंथ लिहिला. भागवतामध्ये नाथ महाराज असं वर्णन करतात. भगवान उद्धवाला सांगतात, म्हणले उद्धवा ऐक ना बाबा, एक गोष्ट तुझ्या जीवनामध्ये झालीच पाहिजे आणि झालीच पाहिजे असं नाथ महाराजांनी त्रिवार वर्णन केलंय भागवतामध्ये. उद्धव साशंकित झाला. उद्धव देवाला म्हणतो, देवा अशी कोणती महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही मला, मोठी माणसं जेव्हा एखादा निर्णय देत असतात आणि ते पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत असतात, त्याचा गांभीर्यपूर्वक विचार करणं क्रमप्राप्त बनत असतं. कारण मोठी माणसं कधी काही पण सांगत असतात का? भगवान सांगतात उद्धवाला, उद्धवा तुझ्या जीवनामध्ये काही गोष्टी वेगळ्या झाल्या तरी चालतील, तुझ्या जीवनामध्ये काही गोष्टी नाही झाल्या तरी चालतील, पण उद्धवा ऐक ना बाबा, एक गोष्ट तुझ्या जीवनामध्ये झालीच पाहिजे आणि झालीच पाहिजे. तेव्हा उद्धव म्हणतो, देवा अशी काय महत्त्वाची गोष्ट आहे हो? तेव्हा भगवान सांगतात, उद्धवा दिवसभरामध्ये सकाळी उठला तेव्हापासून झोपेत जाईपर्यंत, समजायला लागला तेव्हापासून तर मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत जेथे कोठे साधू दिसेल त्या साधूचा 5 मिनिटं का होईना उद्धवा सत्संग करीत जा. कारण त्या साधूच्या सत्संगामध्ये मुक्तीचे मार्ग प्रशस्त बनत असतात. अशा अर्थाचा भागवतामध्ये मंत्र. एकदा भजन करूया. विठ्ठल पुंडलीक वरदा तस्माद अति प्रयत्नेन सत्संगं सततं कुरु असा मंत्र आहे. अतिप्रसंगेनं म्हणजे कोणताही प्रसंग आला, कोणताही जरी एखादा कॉम्प्लिकेटेड किंवा क्रिटिकल विषय, एखादा काय गुंताळ्यात येणारा जरी प्रसंग निर्माण झाला असला तरी सुद्धा त्याच्यातून सुद्धा 5 मिनिटं वेळ काढीत जा आणि एखादा साधू गाठत जा. पण साधूला साधू म्हणतात बरं का.
आडनावाच्या साधूला साधू म्हणत नाहीत. साधू शब्द बऱ्याच मंडळींनी तो गुडगुडीत बनवला आहे. विठ्ठल विठ्ठल संतांची संगती अत्यंत महत्वाची आहे. ज्ञानोबा किती गोड भाष्य लिहितात, माऊली लिहितात की बागेला फुलं आणि फळं येतात, नाही कोण म्हणतं येतात ना, पण वसंत आल्याशिवाय येत नाही ना. वसंत ऋतू आला म्हणजे बागेला फुलं येतात आणि फळं येतात. ना तरी उद्यानी माधवी घडे, पहिल्या अध्यात्म ज्ञानोबा लिहितात. सवेची वन शोभेची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे जयापरे, किंवा वसंताचा आला फळी फुली आपुला, गगनाची या डाळा पेलती झाडे. वसंत ऋतू आला म्हणजे जसे बाग फला फुलांनी भरून जात असते. ते माऊली गोड लिहितात 10व्या अध्यायामध्ये. बन करू झाडे सिंपे जीवे साठी, पाडोनी जन्मे काढी आटी, परी फळेसी तैची भेटे जय वसंत पावे. जोपर्यंत वसंत ऋतू बागेमध्ये येत नाही, वसंत नावाचा माणूस नाही बरं का. आपल्यात पण बसलेले आहेत वसंत, बरीच वसंत आहेत पण इथं माणूस नाही हा. वसंत नावाचा ऋतू आहे. हे 12 महिन्यात 6 ऋतू येत असतात ना, हे सुद्धा सांगण्याची वेळ आली बघा. हे तर खरं शाळेत शिकवलं जात असतं. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण वसंत नावाचा ऋतू असतो की जो ऋतू चैत्र आणि वैशाखामध्ये येत असतो. तो आला म्हणजे बागेला फुलं येतात आणि बागेला फळं येत असतात. वसंत आला म्हणजे जसं बागेला फुलं येतात, तसं साधकाच्या जीवनामध्ये संतांचं आगमन झालं की तो करीत असलेल्या साधनेला सिद्ध रूपता प्राप्त होत असते. भजन करूया विठ्ठल. म्हणून तुकोबराय वर्णन करता, संत समागमी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थे. संतांचा समागम अत्यंत महत्व. कोण संत? ते विवेकाचे गाव, परब्रह्मीचे स्वभाव, नाना अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे, आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर महाबोधी विहार केले जैसे, सत्वाचे सात्विक चैतन्याचे अंगिक हे असो एक वाणीसे काही. त्याला संत म्हणत असतात. अशा संतांचा समागम अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्ञानोबराय म्हणतात, असे संत जर तुमच्या आवाक्यात आले किंवा संतांच्या आवाक्यात जर त्याच्या कचाट्यात जर तुम्ही सापडलात तर तुम्ही भ्रमिष्ठ असला तरी सुद्धा तुमचे मुक्तीचे मार्ग मोकळे होतात. असे ओव्या ज्ञानोबा लिहितात. जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीसी ठावो, जयाचे ने संगे ब्रह्म भावो, भ्रांतासही हरपले आपणापे पावे, संता ते पाहता मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दिपे दिसे पाहता आपुले वस्तू, तपो तेजाच्या रासी एकायतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. त्याला संत म्हणतात. आणि अशा संतांचा समागम मुक्तीचे मार्ग प्रशस्त बनत असतो. मनुष्य किती हुशार असेल, तो किती बुद्धिमान असेल, तो अणुरेणूचा शोध करणारा जरी त्याचा मेंदू असेल, पण त्याच्या जीवनात जर संत आले नसेल तर त्याचा मेंदू काहीच कामाचा नाही. कारण मुक्तीचे मार्ग प्रशस्त संतांशिवाय बनत नसतात. एकदा भजन करूया विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल संत समागमी धरोनी आवडी, करोनी तातडी परमार्थी. संतांचा संग करत जावा. संतांच्या संगती महत्वाची आहे. या जगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट कोणती असेल तर ती संतांची संगती आहे. त्याच्यापेक्षा एक वाक्य पुढचं बोलू का? या जगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट जर कोणती असेल तर साधूची मर्जी संपादन करणं हे या जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे. एकदा भजन करूया विठ्ठल विठ्ठल. संत समागमी गुरु डॉक्टर बाबा म्हणत असतात, निगुर्या पुरुषाला ब्रह्मज्ञान होत नाही. त्याच्या जीवनामध्ये ज्ञानोबराय लिहितात. हो, हे वाक्य ज्ञानोबराय करतात. तुम्ही ग्रंथ पाठ केलेत, तुम्ही ढिगच्या ढिग ग्रंथाचे वाचून काढले, त्याचा काहीच उपयोग होणार नाही जर तुम्हाला साधू प्रसन्न करता येत नसेल तर. ज्याला ग्रंथपाठ नाही, ज्याला ओव्या वाचता येत नाहीत, जे अक्षरशत्रू आहे, करा सही म्हटलं ती म्हणतात दावा लावा डाव्या अंगठ्याला शाई, असे निरीक्षर असलेले लोक की अशा लोकांना सुद्धा जर संत प्रसन्न झाले तर त्यांच्या मुक्तीचे मार्ग प्रशस्त बनत असतात. किती गोड लिहितात ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणतात ना, शास्त्र जात आलो ढिले अथवा योगाधिक अभ्यासले, परी तैची म्हणोये आपुले जै सानुकूळ श्री गुरु. काही उपयोगाला येत नाही ते शास्त्र. साधू प्रसन्न करता आला नाही ना. ज्याला शास्त्र आलेले नाही आहेत पण ज्याला साधू प्रसन्न करता आला त्याच्या जीवनाचा विजय झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत समागमी धरोनी आवडी, करोनी करावी तातडी परमार्थी. आणि तुकोबराय शेवटी एक सिग्नल देतात.
ते महाराज म्हणतात, हे बघा, हे कराल विकराल असा कलीचा काळ आहे. या काळामध्ये तुकोबराय म्हणता तुका म्हणे हा, या लोकांमध्ये महाराज म्हणतात, या लोकांमध्ये परमार्थ करत असताना जरासा संतांचा शब्द आहे हा, जरा चापून सोपून परमार्थ करावा लागतो. म्हणजे जसं म्हणतात ना, ते भागवतामध्ये दृष्ट, आपल्याला वेळेचं बंधन आहे बघा. मला एक विशिष्ट वेळ दिलेली होती, ती वेळ माझी संपलेली पण आहे, पण तरीसुद्धा थोडंसं मला वाटतं 5 मिनटं घ्यावी, एकदा भजन करूया. विठ्ठल विठ्ठल ते जडभरताचा दृष्टांत भागवतामध्ये दिला. ते नंतर हरणाचा गर्भ त्याला प्राप्त झाला, जीवन प्राप्त झालं, आणि नंतर त्याचं बाजूला बाजूला साईडला राहायचं थोडंसं, कारण त्याला पूर्वजन्माचं त्याला स्मरण होतं. संत आपलं महाराज म्हणतात, हा कराल विकराल कलीचा काळ आहे. या काळामध्ये या इहलोकामध्ये चालतं परमार्थ करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा चालत याही मार्ग सांडे, पारखिया अखरे पडे, या राहटी माझी न घडे काही काही. इथं एकदम हे डेंजर सिग्नल जगद्गुरु श्री तुकोबराय देतात. महाराज म्हणतात, हे बघा, तुम्ही मुमुक्षु बनलात, तुम्हाला सत्याचा रस्ता सापडला, तुम्ही साधूंच्या संगतीमध्ये आहात, याचं भान ठेवून या इहलोकामध्ये हा व्यवहार करत असताना महाराजांनी थोडा मराठी साहित्यातला वाक प्रचाराचा प्रयोग करून जगद्गुरु श्री तुकोबरायांनी तुम्हाला या अशा काळामध्ये बाधा होऊ शकतात, हे तिन्ही जीवी जव जागती, काय तव निकियाची प्राप्ती, हे माझे कान नाईकती देऊ ही म्हणे. याचं विश्लेषण महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये तुका केलेलं आहे. म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, तुका 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 म्हणे इहलोकीच्या व्यवहारे. नये डोळे धुरे भरून राहो, नये डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नये डोळे धुरे भरून राहो, नये डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ काळ
आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशवंत देह जाणार सकाळ जाणार सकाळ ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई हरे विठोबार खुमाई ठोबार खुमाई हरे विठोबार खुमाई बार खुमाई हरे हरे विठोबार खुमाई बार खुमाई ठोबार खुमाई बार खुमाई हरे विठोबार खुमाई खुमाई ठोबार खुमाई खुमाई ठोबार खुमाई हरे हरे विठोबार खुमाई राम विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई ठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई हरे हरे विठोबार खुमाई जय 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 विठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई हरे भगवान के ठोबार खुमाई ठोबार खुमाई विठोबा क्षणक्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरोनी आवडे करोनी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ तुका म्हणे इह लोकेच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरोनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान यथामती यथावकाश संकल्पित वेळेमध्ये आपण ही वाक्पुष्पांजली ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे वाक्पुष्प या ठिकाणी आयोजित केलं. हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम हा भव्य अशा प्रकारच्या दिवंगत झालेल्या ताईच्या पूजनाचा विराट सोहळा आपण परिवाराने या ठिकाणी संपन्न केला. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. शास्त्र प्रामाण्याला धरून हा सगळा विधी झालेला आहे. ताईंच्या पवित्र चरणकमली ही वाक्पुष्पांजली, हे सद्भावाची अंजली, हे शब्दकुसुमांजली अगदी विनम्र भावे आपण समर्पित करूया. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे कोणा कारणे हे झाले से निर्माण देवाचे कारण देव जाणे यदत्र संष्टवम किंचित तत्सर्वं मे गुरुर्नहि यदत्र असंष्टव यदत्र थांबा थांबा एक मिनटं हुकलाय श्लोक चुकतंय काय काय मी काय सर्वज्ञ आहे का? भजन करू एकदा. विठ्ठल थांबा, तुम्हाला नाही समजलं काय? मी काय काही जरी दडपून दिलं तरी काय अडचण आहे का? पण हो, इथं चिकित्सक, साक्षीपी अभ्यासक, लब्ध प्रतिष्ठित विद्वान आणि संत लोक बसलेले आहेत. भांडठवून बोलावं लागतं ना. तुम्हाला वाटतंय मी बोलतो पण माझा पाय हलतोय खाली. तुम्हाला दिसत नाही ते. माझ्या शब्दात जरी तुम्हाला जाणवत नसलं तरी सुद्धा आता हे घरगुती कीर्तन आहे आपलं, काही अडचण नाही बोलायला. माझा मुद्दा असा होता, एक श्लोक सांगत होतो. यदत्र संष्ठवम किंचित तत्सर्वम गुरोर मे नाही यदत्र असंष्ठवम किंचित तत्सर्वम मे गुरुर नाही. जे काही चांगलं आहे ते सगळं सत्पुरुषांचं आहे आणि जे काही चुकीचे शब्द असतील, अनर्गळ शब्दाचा अर्थ आलाप झाला असेल तर ते माझ्या प्रमादी बुद्धीचे दोष आहेत. चांगलं आहे ते घ्यायला अडचण नाही आणि जे काही चुकीचं आहे ते सुद्धा सोडून द्यायला काही अडचण नाही. ओटातले शब्द आहेत, पोटात यातला एकही शब्द नाही. ओटात आहेत आणि पोटात नाहीत. मग सांगितले कशाकरता? सांगितल्याच्याकरता तुम्ही इथं राजकीय क्षेत्रातली मंडळी आहे, सामाजिक क्षेत्रातली मंडळी आहे, ते शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी आहे, आध्यात्मिक क्षेत्रातली दिग्गज मंडळी आहे,
व्यवहारशास्त्रातले या ठिकाणी दिग्गज लोक आहेत. तुम्ही त्या त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं, यशाची शिखरं गाठली. तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळावेत आणि आम्ही मरण्याच्या आधी आमचे ओठातले शब्द पोटात जावे, एवढ्याकरता थोडासा हा शाब्दिक शब्द प्रपंच केला. मला हे कीर्तन नानांनी करायला सांगितलं. नाना म्हटले की तू कीर्तन कर. आता इथं तुम्हाला माहीत आहे बघा, एकाहुनी बडीरे महाराष्ट्रातले पारनेर तालुक्यातले ख्यातनाम विद्वान आणि लब्ध प्रतिष्ठित कीर्तनकार आपले सत्तर महाराज शास्त्रीजी या ठिकाणी उभे आहेत. खरं तर मी उभं राहिल्यानंतर मला दिसलेत, नाही तर मी नानांना विनंती केली असते की नाना शास्त्रींनाच कीर्तन करू द्या ना, आणि केलं असतं महाराजांनी कीर्तन. पण आता सुरू झाल्यानंतर त्याच्याही काही मर्यादा असतात, त्या भंग करता येत नाहीत, म्हणून आपला तोडका मोडका शब्दाचा शाब्दिक प्रपंच केला. काही मंडळींच्या गाथा पाठ आहे, काही मंडळींच्या ज्ञानेश्वरी पाठ आहे, काही मंडळी बोलायला लागले तर शब्दांचं झाड उभं करतात. अशा प्रतिष्ठित लोकांच्या समोर माझ्यासारख्या एखाद्या यक्कष्टित विद्यार्थ्यांनी शब्दांचा प्रपंच करणं हे मलाही शोभा देत नव्हतं. पण मोठ्यांची आज्ञा मोडताही येत नव्हती, कारण मी पण ठरवलं आहे बघा, काही लोकांचं ऐकायचंच नाही आणि काही लोकांचं ऐकल्याशिवाय राहायचं नाही. त्याच्यामध्ये नानांचा नंबर आहे. ते जसं म्हणतील तसं आपण करत असतो आणि काहींचं आपण ऐकतही नसतो. म्हणजे मला जे वाटलं तेवढं मी घेत असतो. पण असे काही मंडळी आहेत ज्यांनी शब्द टाकावा आणि आम्ही तो शब्द झेलावा, असे आमच्या नजरेमध्ये नाना आहेत बघा या ठिकाणी. या जाधव घराण्यातला ज्याला खांब म्हणतात, ज्याने सगळी मंडळी संस्कारक्षम बनवली, नुसती बनवली नाही तर ज्याने संतसुद्धा निर्माण केले, असे नाना. हे सगळं श्रेय जर खरं कुणाला जात असेल तर ते आपल्या नानांना जातं. त्यांनी मला, त्यांच्या खिशात 100 कीर्तनकार आहेत नानांच्या. आत्ता त्याने जर सांगितले डॉक्टर महाराजांना न विचारताना नानांनी जर फोन केला कोणाला, तर कोणताच कीर्तनकार कीर्तनासाठी नकार देणार नाही. पण आता माझा नंबर लागला प्रारब्धवशामध्ये, किंवा नानांच्या मनात काय स्थान असेल मला माहिती नाही. एक दुसरी व्यक्ती होती बघा, ती या घराण्यातली निघून गेली. त्यांचं नाव होतं आनंदराव जाधव, त्यांना आप्पा म्हणतात बरं का. काय माहीत नाही मला, माझ्यावरती लय लोकांनी प्रेम केलं. तसं प्रेम करण्यासारखं मी एवढ्या लायकीचा नाही हे मला माहीत आहे आणि इथल्याही काही मंडळींना माहिती आहे. पण तरीसुद्धा मी काही जरी बोललो तरी ते लोक म्हणायचे नाही नाही पोरग फार चांगलं बोलतंय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलेलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारला अधिकार फुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, देव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. झाले समाधान तुमचे धरिले चरण, आता उठाविसे मना येत नाही नारायणा, सुरवाडिकपणे येथे सापडले केणे, आता उठाविसे मना येत नाही नारायणा, तुका म्हणे भोग गेला निवारिला, आता उठाविसे मना येत नाही नारायणा. करून आरती आता ओवाळू श्रीपती, आजी पुराले नवस धन्य काळ हा दिवस, पहावो सकाळा पुण्यवंता तुम्ही बाळा, आजी पुराले नवस धन्य काळ हा दिवस, तुका वाहे टाळे होता सन्निध जवळी, आजी पुराले नवस धन्य काळ हा दिवस, प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते ओवाळीते, धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन, बाळा प्रौढाने मुग्धा ओवाळीते परमानंदा, धन्य धन्य ते लोचन
नित्य करते अवलोकन नामा म्हणे केशवा ते देखून राहिलो तटस्थे धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन आरती ज्ञान विठेवर उभा देव शोभा ललिकाचे भेटी परब्रह्मा देगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ आईच्या वल्लभा पावे जो लगा जय देव जय देव तुळसी माळ गळाकर ठेवून कटे कासे पितांबर कस्तुरी ललाटे देव सुरवर जयेती भेटी सर्व हनुमंत पुढे राहते जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ आईच्या वल्लभा पावे जो लगा जय देव जय आषाढी कार्तिकी भक्त जयते चंद्रभागे माझे स्नान जे करते दर्शन हेळा मात्र होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाळती जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ आईच्या वल्लभा पावे जो लगा जय देव जय आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजाशी साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा लोपने ज्ञान जगी हिता नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगत गुह्य बोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दनी पायी टकच ढेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाये राघव्या आरती तुकारामा राघवी सागरात पाषाण तारिले तैसे कोबाचे भंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाये दाखव्या आरती तुकारामा तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकार्याले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे वायत म्हणे नमः ठळ रखमा ठोबा रखमा ठळ रखमा ठोबा रखमा हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास हरीचा वार करी वारीच कोणी दे. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार करी वारीच कोण दे. चंद्रभागे स्नान तुका मागे याची दान. पंढरीचा वार करी वारीच कोण दे. विठ्ठल रखुमाई ठोबा रखुमाई ठळ रखमा ठोबा रखमा विठ्ठल रखुमाई ठोबा रखुमाई ठळ रखमा ठोबा रखमा अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी आ विष्णुदासा भाविकांशी नामा म्हणे दया सावे कल्याण निधान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंग या संतांसी निर्विहेचे मजदी तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांचे या संतांसी निर्विहेचे मददी तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरदारी हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु सोग महाराज हरेश्वर भगवान की जय. नाही सांगायचं इथे विक्रीला आहे म्हणून असं नंतर सांगतो बरोबर तुम्ही सांगा आता काय सांगा